वाल्मिक कराडला फासावर लटकवा, शिवसेनेचं आंदोलन। सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करणाऱ्या वाल्मिक कराड आणि त्यांच्या गँगला फासावर लटकवा या मागणीकरता शिवसेनेचे टेंबी नाका इथं आंदोलन करण्यात आले। संतोष देशमुख हत्येच्या 2 महिन्यांच्या कालावधीनंतर त्यांच्या हत्येचे काही फोटो समोर आले। या फोटोनंतर संपूर्ण महाराष्ट्रात रोष व्यक्त केला जातोय। भर चौकात त्याला फाशी द्यायला हवी। ज्या पद्धतीने नियतीला लाजवेल अशा पद्धतीची कृती वाल्मिक कराड आणि मंडळींनी केलेली आहे, अशा प्रतिक्रिया खासदार नरेश मस्के यांनी केली आहे। आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। एखाद्या नागरिकाची क्रूरपणे हत्या होते आणि जर आम्ही त्याला न्याय देऊ शकत नाही, त्या माणसाला सत्तेमध्ये आहे म्हणून जर मोकाट सोडणार असू तर ती सत्ता काय उपयोगाची नाही आहे। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी शिवसेनेची निर्मिती केलेली आहे आणि कुठल्याही पक्षाचा असतो ते आरोपी त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि भर चौकात त्याला फाशी द्यायला पाहिजे। आणि ज्या पद्धतीने नियतीलाही लाजवेल अशा पद्धतीने कृती वाल्मिक कराड आणि मंडळींनी केलेली आहे, मृतात्म्यावरती लघुशंका केलेली आहे। माझं तर म्हणणं आहे की तो त्यांचा पार्टच भर चौकात कापून टाकला पाहिजे आणि अशा लोकांना त्याशिवाय धडा मिळणार नाही। सर, पण एकीकडे कालच फोटो व्हायरल झालेले आहेत, सगळ्या जे काही घटनाक्रम आहेत त्यांचे व्हिडिओ देखील पोलिसांना सापडलेले आहेत आणि यानंतरच कुठेतरी आक्रमकता जी आहे ती बघा, ते कालचे फोटो आणि व्हिडिओ आपण पाहू शकत नाही। कित्येक अँकर, कित्येक माध्यमांचे जे निवेदक रडलेले आहेत, मी सुद्धा आज सकाळी ते जे सर्व पाहिलं, माझ्याही डोळ्यातनं अश्रू आलं। प्रत्येक